ओके. आपला लास्ट एक्सरसाइज चालू होता 4.2 विच इज बेस्ड ऑन प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन आपण पाहिलेले आहेत. 7 to 8 प्रॉपर्टीज आहेत आणि त्याचे प्रूफ्स पण आपण पाहिलेले होते लास्ट ऑफलाईन लेक्चर मध्ये. ओके. क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आता आपण. फर्स्ट, इंटिग्रेशन 1 to 9 x+1 divided by root x dx. इंटिग्रेशन 1 to 9 x+1 divided by root x dx. ओके. आता हे इंटिग्रेशन घेण्यासाठी आपण पहिलं काय पाहिले पहिलं, की फंडामेंटल थिअरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलसचा आपल्याला यूज करायचा आहे इथे. ओके. व्हॉट इज फंडामेंटल थिअरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस? ऑफ कॅल्क्युलस काय सांगतो थिअरम? इफ इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स is g of x plus c, then integration of from a to b f of x dx is g of x from a to b, that is g evaluated at point b minus g evaluated at point a. ओके. हा आहे फंडामेंटल थिअरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस आणि याचा यूज करून आपल्याला हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण हे इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करणार आहे? I is equals to integration 1 to 9 x+1 divided by root x dx. ओके. न्यूमरेटरला पाहिलं आपण तर न्यूमरेटरला दोन टर्म्स आहेत तिथे, x+1 x आहे आणि 1 आहे. ओके. डिनॉमिनेटरला रूट एक्स आहे, स्प्लिट केला, इंटिग्रेशन 1 to 9 x डिवायडेड बाय रूट एक्स प्लस 1 डिवायडेड बाय रूट एक्स, स्प्लिट केला न्यूमरेटर dx. ओके. हे पुढे जाऊन काय होईल? इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 to 9 सेपरेट करा, एक्स डिवायडेड बाय रूट एक्स डीएक्स प्लस इंटिग्रेशन 1/√x डीएक्स. ओके. आता हेच पुढे जाऊन काय होईल? इंटिग्रेशन इज इक्वल टू एक्स आणि रूट एक्स याच्यामध्ये पहा, हा जो रूट एक्स आहे याला एक्स आहे त्याला मी एक्स रूट आणि स्क्वेअर करतो, जेणे की हा रूट एक्स डिनॉमिनेटरचा स्क्वेअरला कॅन्सल करेल आणि न्यूमरेटरला काय राहील? फक्त रूट एक्स राहील. काय राहिलं न्यूमरेटरला? फक्त रूट एक्स राहिला. तो न्यूमरेटर रिमेन्स विथ रूट एक्स ओनली डीएक्स प्लस इथे मी लॉज ऑफ इंडायसिस, इथे अगेन लिमिट 1 to 9 आहे, लॉज ऑफ इंडायसिस यूज करतो. 1 to 9 लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन x⁻⁻² dx. इंटिग्रेशन कसं इव्हॅल्युएट करणार आहे? इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स, इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स हे काय येतं? व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स? पॉवर 1/2 आहे. म्हणजेच काय, जसं इथं आपण x⁻⁻1/2 केली आहे तशी इथं पॉवर काय आहे? +1/2 आहे. ओके. आणि x⁻1/2 मीन्स व्हॉट? x⁻n. याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. तो फॉर्म्युला काय आहे? इंटिग्रेशन x⁻n इज x⁻n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1. ओके. फ्रॉम 0 टू सॉरी 1 to 9. फ्रॉम व्हॉट? 1 to 9. 1 to 9. ओके. प्लस इंटिग्रेशन x⁻⁻1/2 एकाल x⁻⁻1/2 प्लस 1 डिवायडेड बाय -1/2 प्लस 1. ओके.
हे फायनल इंटिग्रेशन. ओके, आता हे आपल्याला लिहायचं, सॉल्व्ह करायचंय. ओके, एक्स रेस टू 1/2 प्लस 1 काय येतं हे, काय इथे 1/2 प्लस 1 काय येतं, एक्स रेस टू 1/2 प्लस 1, एक्स रेस टू 1/2 प्लस 1 ते येतं 3/2 डिवायडेड बाय 3/2 फ्रॉम 1 to 9 प्लस इथे लास्ट काय, एक्स रेस टू -1/2 प्लस 1, 1 मायनस 1 प्लस -1/2 दॅट इज 1 मधून 1/2 हाफ मायनस केला, काय राहील, हाफ राहील, हाफ रिमेनिंग. सो एक्स रेस टू हाफ डिवायडेड बाय हाफ, अँड दिस इज फ्रॉम 1 to 9. काय हे, हा 2 न्यूमरेटरला जाईल, 2/3 इंटू एक्स रेस टू 3/2 फ्रॉम 1 to 9 प्लस इथे पण हा 2 न्यूमरेटरला जाईल, 2 एक्स रेस टू 1/2. ओके, ठीक आहे, 2/3 इंटू एक्स रेस टू 3/2. एक्स ची व्हॅल्यू एकदा 9 ठेवा, मायनस एकदा 1 ठेवा. एक्स ची व्हॅल्यू 9 ठेवली आहे, रेस टू 3/2. ओके, मायनस 2/3 इंटू एक्स ची व्हॅल्यू 1 ठेवली आहे, 1 रेस टू 3/2. हा झाला फर्स्ट ब्रॅकेट इव्हॅल्युएट केला, प्लस सेकंड ब्रॅकेट काय, 2 इंटू एक्स ची व्हॅल्यू एकदा 9 ठेवा, फर्स्ट 9 व्हॅल्यू 9 रेस टू 1/2 मायनस 2 इंटू 1 रेस टू 1/2 इक्वल्स टू काय हे, 2/3 इंटू 9 रेस टू 3/2 म्हणजेच हे काय येईल, 9चं स्क्वेअर रूट. इथं मी इव्हॅल्युएट करतोय साईडला, 9 रेस टू 3/2 म्हणजेच हे काय, 9 रेस टू 1/2 याचा क्यूब काय येईल हे, 9 रेस टू 1/2 याचा क्यूब किती येतो, हा 27 येतो. सो 2 इंटू हे 27 मल्टिप्लिकेशन इथे मायनस 2/3 इंटू 1 प्लस अगेन 9चं स्क्वेअर रूट किती आलंय, आपण पाहिलं इथं 3, सो 2 इंटू हे 3 मायनस हे 1 रेसचं स्क्वेअर रूट 1 असं मायनस 2, मायनस 2 इंटू 1 2. तो आन्सर काय आलं आहे, 3 1 जा 3, 3 9 जा 27, 9 इंटू 2 18 मायनस 2/3 प्लस इथे काय, 6 मायनस 2 किती येईल, 18 3 जा 54 मायनस 2. डिनॉमिनेटर इथे काहीच नाही, 1 घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह करा, 54 मायनस 2 डिवायडेड बाय 3. ओके, प्लस प्लस 6 मायनस 2 4 प्लस 4 इक्वल्स टू 4 मायनस 6 मायनस 2 4, 50 मायनस 2 येते 52/3 प्लस 4 दॅट इज 52/3 प्लस 4. हे किती येते, परत अगेन इथे डिनॉमिनेटर 1 घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 52 प्लस 4 3 जा 12/3 किती येईल हे, 52 प्लस 10 62 प्लस 2 64/3. ओके, आन्सर किती झालं, 64/3. समजलं, नोटबुक आणली असेल तर नोट करून घ्या, किंवा हा क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करा. मी ही व्हिडिओ लिंक परत एकदा शेअर करेल तुम्हाला मॅथ्स ग्रुपवरती, पहा आणि क्वेश्चन सॉल्व्ह करा. ओके, मेसेज टाईप करून पाठवू शकता तुम्ही, काय डाऊट असेल, क्वेरी असेल तर मेसेजेस मला दिसतात. कुशल, माझा आवाज येत नाहीये का, माझा माईक म्युटेड नाहीये, कृष्णा.
यस कृष्णा, तू काहीच बोलण्याचा प्रयत्न करत नाहीयेस. चला पुढे जायचं पुढच्या क्वेश्चन कडे. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. सेकंड क्वेश्चन. I equals to integration from 2 to 3 1 upon x square plus 5x plus 6 x square plus 5x plus 6 dx. Okay. साक्षी, यस, लिखना है तो लिख लो जल्दी. ही व्हिडिओ मी शेअर करणार आहे तुम्हाला. मी रेकॉर्डिंग सुरू केलंय. ओके. तेव्हा पॉज करून तुम्ही लिहू शकता. चालेल साक्षी? किंवा स्क्रीनशॉट घ्या तोपर्यंत. हम्म. चला बॅक टू दिस क्वेश्चन. 2 to 3 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6. ओके. आता इथे पहा, डिनॉमिनेटरला काय आहे? एक क्वाड्रेटिक एक्सप्रेशन आहे, एक्स स्क्वेअर प्लस 5x. ओके. हे कसं लिहू शकतो आपण? एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2x प्लस 3 into 2 6. ओके. म्हणजे इथे जर मी ब्रेकडाऊन केलं ह्या चार टर्म्सला, दोन टर्म्स मध्ये, तर पहिल्या दोन टर्म्स मधून एक्स कॉमन घेतला, x+3 प्लस दुसऱ्या दोन टर्म्स मधून 2 कॉमन घेतला, x+3. दोन टर्म्स मध्ये कन्वर्ट झालं. इथे x+3 दोन्ही टर्म्स मध्ये कॉमन आहे, x+3 कॉमन आहे, x+2 बॅलन्स राहिला, x+2 बॅलन्स राहिला. ऑन द बोर्ड. प्लीज इरेज इट. ओके. सो हे आपण रिप्लेस करूयात इथं. सो काय मिळेल? इज इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 2 to 3 1 अपॉन x+3 x+2. ओके. हे आहे फॅक्टरायझेशन. ओके. याला आपण काय करूयात? पार्शियल फ्रॅक्शन्स करूयात. युझिंग पार्शियल फ्रॅक्शन्स. हा एक 4 मार्क्सचा टाईप आहे इंटिग्रेशनचा. हा एक 4 मार्क्सचा टाईप आहे इंटिग्रेशनचा, आपण जो शिकलेलो होतो. ओके. त्याच्यामध्ये काय करतो आपण? हे पार्शियल फ्रॅक्शन मध्ये डिकम्पोज करायचं. 1 अपॉन x+3 into x+2 इज इक्वल्स टू a अपॉन x+3 प्लस b अपॉन x+2. लक्षात आलं हे? ओके. आता हे इक्वेशन 1 म्हणा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटरचे कॉमन साईड, कॉमन फॅक्टर्स कॅन्सल करा. तुम्हाला इक्वेशन सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये मिळेल. 1 इज इक्वल टू a into x+2 प्लस b into x+3. ओके. हे इक्वेशन 2 म्हणा. याच्यावरून तुम्हाला a आणि b च्या व्हॅल्यूज मिळतील. याच्यामध्ये पुट x=-3. ओके. कारण x+3 हा ब्रॅकेट 0 घेतला, x=-3 घेतल्यानंतर आपल्याला 0 मिळेल हा ब्रॅकेट. ओके. सो पुट x=-3, देन विल गेट 1 is equals to a into -3 plus 2. इथे आला a into -1. म्हणजेच काय आला? a इक्वल्स टू -1 मिळाला आपल्याला. ही व्हॅल्यू आपण फाइंड केली इथे. ओके. सिमिलरली आपण काय करूयात? x=-2 पुट करूयात. पुट x=-2 in equation 2. देन विल गेट 1 is equals to a into -2 पुट केला, 0 मिळणार आहे. 1 is equals to -2 into -3 is equals to 1. 1 into -2 is -2. 1 into -3 is -3. 1 into -2 is -2. 1 into -3 is -3. 1 into -2 is -2. 1 into -3 is -3. 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 1
हे काय मिळणार आहे आपल्याला? 0 मिळणार आहे. आणि प्लस बी 0 प्लस बी इंटू -2 + 3 मिळणार आहे. -2 + 3 मिळणार आहे. ओके. सो -2 + 3 किती मिळेल? 1. किती मिळेल? बी इंटू 1. बी इक्वल टू काय मिळाला? 1 मिळाला. ओके. हा ए आणि बी इक्वेशन वन मध्ये यूज करा. इथे ठेवा ए आणि बी. इथे ठेवा ए इक्वल टू -1 आणि बी इक्वल्स टू +1. ओके. तर काय मिळेल? +1 आणि -1 ठेवलं. काय मिळेल? इक्वेशन वन बिकम्स 1/x + 3 into x + 2. That is 1/x² + 5x + 6 is equal to काय मिळेल? a -1/x + 3 plus b that is b काय? 1/x + 2. आता याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं होतं, ते याचं इंटिग्रेशन. ओके. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ 1/x² + 5x + 6 dx is equal to integration -1/x + 3 dx plus integration 1/x + 2 dx. आता हे इंटिग्रेशन काय आहे? मायनस आता हे सगळं इंटिग्रेशन किती आहे? फ्रॉम 2 to 3 आहे. इंटिग्रेशन फ्रॉम 2 to 3. डेफिनेट इंटिग्रेशन है ना. 2 to 3 माइनस log x + 3 फ्रॉम 2 to 3 प्लस log x + 2 फ्रॉम 2 to 3. फायनली काय मिळेल? हे मायनस लॉग x इक्वल टू 3 ठेवा. 3 + 3 6. ओके. प्लस लॉग 2 + 3 5 मिळेल. प्लस हे काय मिळेल? लॉग x इक्वल टू 3 ठेवला 5 मायनस लॉग x इक्वल टू 2 ठेवला 4 मिळेल. ओके. आणखी सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल? इज इक्वल्स टू log 5 2 log 5 मिळेल आणि log 4 मिळेल. सो काय? लॉग 5 × 5 25/log 24 हे सिम्प्लिफाय केल्यानंतरचं आन्सर मिळेल. दिस इज द इंटिग्रेशन. ओके. आय थिंक आपलं प्रीमियम नाही आहे. सो 10 मिनिट्स संपले. आपल्याला परत एकदा